नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. आता तर पावसाला छान अशी सुरुवात झाली आहे. बाहेर पडणारा हा असा रिमझिम पाऊस, आणखीन घरामध्ये हे असे गरमागरम आणि बहुगुणी शेवग्याच्या पानांचे पराठे. शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याची पाने आपल्या शरीराला किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. शेवगा हे एक सुपरफूड आहे. शेवग्यामध्ये दुधापेक्षा सुद्धा जास्त कॅल्शियम आणि प्रोटीन आहे. शेवग्यामध्ये आयर्न आणि मिनरलचे प्रमाणसुद्धा जास्त प्रमाणात आहे. म्हणजेच काय, शेवगा एक सुपरफूड आहे आणि त्याचे आपल्या शरीराला खूप असे फायदे आहेत. असे हे शेवग्याच्या पानांचे पराठे तुम्ही तुमच्या मुलांना डब्यामध्ये किंवा घरीसुद्धा नाश्त्यासाठी करून देऊ शकता. असे हे शेवग्याच्या पानांचे टेस्टी आणि हेल्दी पराठे करण्यासाठी इथे मी स्वच्छ निवडून घेऊन 2 वाट्या शेवग्याची पाने घेतली आहेत. आता ही पाने आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. आता ही पाने मी स्वच्छ धुवून बाजूला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण एक मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. या वाटणामुळेच ह्या पराठ्यांना मस्त अशी चव येते. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे एक मोठा कांदा तुकडे करून घातला आहे. कांदा असा मिक्सरला लावल्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही आणि चवसुद्धा छान येते. आता यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घातले आहेत. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरेसुद्धा घालायचे आहे आणि हे सर्व आता मिक्सरला बारीक असे वाटायचे आहे. रेसिपी अगदी खूप टिप आणि ट्रिक्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. आणखीन चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे पराठे करण्यासाठी एक मोठा बाऊल भरून गव्हाचे पीठ घेतले आहे आणि अर्धी छोटी वाटी तांदळाचे पीठसुद्धा त्यामध्ये घातले आहे. यामध्ये तुम्ही 1 चमचा बेसनचे पीठसुद्धा घालू शकता. आता ही जी मिक्सरला बारीक केलेली कांद्याची पेस्ट आहे ती सर्व या पिठामध्ये घालायची आहे आणि मगाशी धुवून घेतलेली शेवग्याची पाने यामध्ये घालायची आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ही भाजी मृग नक्षत्र लागल्यावर खाल्ली जाते किंवा त्याचे पदार्थ करून खाल्ले जातात. याच्या पाल्याच्या भाजीची रेसिपी मी यूट्यूबवर पोस्ट केली आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणखीन पराठा बाधू नये म्हणून पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे. 1 चमचा भरून सफेद तीळ आणि 1 चमचा भरून कसुरी मेथीसुद्धा घातली आहे. कसुरी मेथीनेसुद्धा छान अशी चव येते. मसाल्यांमध्ये इथे मी 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. मसाल्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि पराठे थोडे खुसखुशीत होण्यासाठी चमचाभर तेलसुद्धा घालायचं आहे. तर हे सर्व साहित्य पिठामध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. ही माझी पराठे करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. कांद्याच्या पेस्टमध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असल्यामुळे पाणी घालताना थोडे जपूनच घालायचे, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकते. आता पराठे छान असे मऊसूत होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी मी ताक घातले आहे. तुम्ही या ठिकाणी दह्याचा पण वापर करू शकता. आता हे ताक या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसे पाणी घालून हे पीठ मऊसूत असे मळून घ्यायचं आहे. पाण्याचे प्रमाण यामध्ये लागत असेल तरच घाला, नाहीतर नाही लागले तर तसेच मळून घ्या. हे पीठ फार घट्टही मळायचे नाही आणि फार पातळही मळायचे नाही. आणखीन पीठ मळून झाल्यानंतर 5 मिनिटांनी लगेचच पराठे लाटायला घ्यायचे आहे, नाहीतर पीठ पातळ होऊ शकते आणि मग पराठे व्यवस्थित असे लाटतासुद्धा येणार नाहीत. आता या पिठाचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. इथे मी लिंबा एवढ्या आकाराचे गोळे केले आहेत. तुम्हाला पराठे किती छोटे किंवा मोठे करायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही गोळे करून घ्या. या पराठ्याला लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. आता इथे शेवग्याच्या पानांचे पराठे लाटायला घेऊया. आता इथे पिठाचा एक गोळा घेऊन दोन्ही बाजूंनी त्याला पीठ लावले आहे आणि अलगद असे लाटून घ्यायचं आहे. यामध्ये कांदा मिक्सरला बारीक वाटून घेतल्यामुळे पराठा व्यवस्थित असा लाटला जातो. लाटताना अजिबात फाटत नाही, तुम्ही पाहू शकता. हा पराठा अगदी पातळ असा लाटला जातो. तुम्हाला पराठा किती जाड किंवा पातळ हवा आहे त्या प्रमाणात तुम्हीसुद्धा लाटून घेऊ शकता. हे पहा, इथे आता हा एवढा पातळ असा पराठा लाटला गेला आहे. 3 ते 4 पराठे एकदम लाटून बाजूला ठेवायचे आहेत आणि नंतर मग पराठे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि त्यावरती एक पराठा मी भाजण्यासाठी घातला आहे. पराठा भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. इथे गॅसची फ्लेम तुम्ही मोठी ठेवलीत तर पराठा लवकर करपेल आणि एकदम कमी ठेवलीत तर पराठा चिवट होण्याची शक्यता असते.
त्यामुळे हे पराठे तुम्ही मध्यम गॅसवरच भाजून घ्या. हा पहा, मस्त असा शेवग्याच्या पानांचा पराठा भाजून तयार झाला आहे. दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल लावून पराठे छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे पराठे 2 ते 3 दिवस बाहेर अगदी व्यवस्थित टिकतात. अजिबात खराब होत नाहीत. त्यामुळे हे आपण प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आता पावसाळा सुरू आहे आणि मुलांची इम्युनिटी कमी होते आणि त्यामुळे मुलांना सर्दी आणि खोकला होतो आणि शेवग्याच्या पानांमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे या शेवग्याच्या पानांचे पराठे तुम्ही नक्की घरातील मुलांना किंवा मोठ्यांना करून खाऊ घाला. हे पहा, इथे आता माझे सर्व पराठे मस्त असे भाजून झाले आहेत. असे हे साधे सोपे शेवग्याच्या पानांचे पराठे झटपट केले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे पराठे मी आता सर्वसुद्धा केले आहेत. हे पराठे तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर अगदी अप्रतिम लागतात. आणि यानंतर कोणती रेसिपी मी केलेली तुम्हाला बघायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ती मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे पहा, मऊ लुसलुशीत शेवग्याच्या पानांचे पराठे तयार आहेत. किती मस्त दिसत आहेत आणि हे चवीलासुद्धा तितकेच सुंदर होतात. असे हे मोरिंगा पराठा तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला नक्की आवडतील. हे पराठे तुम्हाला आवडले असतील तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. अशा साध्या, सरळ आणि सोप्या आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.